बाळा, तुला असं वाटतंय का की जेव्हा इतरांना तुझी गरज होती तेव्हा तू नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहिलास, पण जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा मात्र तुझ्या पाठीशी कोणीच उभं नव्हतं? तर बाळा, मी तुला आता काय सांगतो ते नीट ऐक आणि पूर्ण ऐक. एखाद्यासाठी आपण तेवढंच करावं जेवढं आपल्याला झेपेल. आपल्या कुवतीबाहेर जाऊन एखाद्याची आपण मदत केली तर तो आपला फायदा नक्कीच घेणार आहे. तू स्वार्थ नसताना जीव तोडून एखाद्याची मदत करतोस, त्याच्या पुढे पुढे करतोस, त्याच्यासाठी जीव तोडतोस. मदत करणे हे आपले कर्तव्य समजतोस, पण हेच लोक तुला मूर्ख समजतात. तू जेवढा चांगुलपणा दाखवशील तेवढे ते लोक तुला मूर्ख समजतील. स्वतःची स्वार्थाची पोळी भाजून झाल्यानंतर ते तुझ्याकडे पाहणारसुद्धा नाहीत, एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र तुझा आधार फक्त मीच असतो. एक गोष्ट लक्षात ठेव, स्वार्थी माणूस कधीच कोणाचा होऊ शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अजून काही दिवस सहन कर, फक्त तू हार मानू नकोस. प्रॉब्लेम येणारच, दुःख येणारच, हे सर्वांसोबत होतंच, पण तू संयम बाळग. काही वेळा सगळ्यात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सगळ्या वाईट परिस्थितीमधून जावंच लागतं, कारण हेच तर आयुष्य आहे ना. टेन्शन घेऊन काय होणार आहे, होईल ते होईल. त्यामुळे आनंदी राहून सगळ्या अडचणींना सामोरे जायचं आहे आणि माझे नामस्मरण मात्र करत राहायचं आहे. अनेकदा तुला असं वाटत असते की तुझे काम का अडकले आहे, पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे, ना की जे तुला योग्य वाटते. माझी वेळ ही सर्वोत्तम असते. ती कधीही उशिरा नसते किंवा कधीही लवकर नसते. ज्या गोष्टींसाठी तू आज रडत आहे त्याच गोष्टींसाठी उद्या तू माझे आभार मानणार आहेस. तुझी प्रतीक्षा ही माझी श्रद्धा तपासण्याची एक पद्धत आहे. तुझे नियोजन काही वेळा अपयशी ठरेल, पण मी तुझ्यासाठी जे नियोजन केले आहे ते कधीच चुकत नाही, कारण मला तुझ्या भविष्याची पूर्ण कल्पना आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले आहे असे तुला वाटते, तेव्हा एक गोष्ट तू नक्की लक्षात घे की मी तुला एका मोठ्या वादळापासून वाचवण्यासाठी थांबवत आहे आणि तुझ्यासाठी एक भव्य प्रवेशद्वार उघडत आहे. माझे मौन म्हणजे माझा नकार नसून ते पडद्यामागे काहीतरी तुझ्यासाठी विलक्षण घडवून आणण्याचे कार्य असते. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास आणि अढळ श्रद्धा ठेव. फक्त तू तुझ्या मनात एक गोष्ट ठासवून भर, ती म्हणजे स्वामी तुम्ही आहात ना. आहातच, मला माहीत आहे. कधी संकटांच्या लाटांमध्ये गटंगाळ्या खात असलो तरी खोलवर तुमची अनुभूती ही मला जाणवतेच. तुमच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. तेव्हा ही परीक्षासुद्धा तुमच्या इच्छेनुसारच माझ्या वाटेला आली असेल. मी डगमगणार नाही, कारण मला माहीत आहे ही वेळसुद्धा निघून जाईल. माझी सहनशीलता वाढावी, माझा तुमच्यावरचा विश्वास अजून दृढ व्हावा, यासाठी कदाचित ही कसोटी असेल. संकटाचं रूप कितीही भयंकर असू देत, त्यामागे तुमची योजना असेलच. माझा हात धरून तुम्ही मला मार्ग दाखवताय, मला घडवताय, माझ्या श्रद्धेची पायाभरणी करताय. स्वामी, कदाचित माझे डोळे पाण्याने भरतील, अश्रूंनी भरतील, पण मनातील विश्वास कधीच डगमगणार नाही, कारण तुम्ही आहात, नेहमी होतात आणि कायम राहणार. हेच तू तुझ्या मनाला सांगत राहायचं आहेस आणि
स्वार्थी लोकांकडे दुर्लक्ष करून तुझं तू आयुष्य आनंदाने जगायचं आहेस. तुझं तू कर्म चांगलं करायचं आहेस. तू चांगल्या मार्गाने समोर समोर चालत राहायचं आहे. सत्विवेक बुद्धीने तू वागायचं आहेस. अजून एक गोष्ट, तू तुझ्या मनावर कायम बिंब. दुःखाच्या अंधारातील दीप माझे स्वामी, कष्टाच्या वाटेवरील बळ माझे स्वामी. भक्ती त्यांची परमानंद, ध्यास त्यांचा अखंड. संकटे येती जेव्हा तेची दाखवती मार्ग. नाम घेता त्यांचे शांत होईल मन, ध्यान येता त्यांचे सार्थ होईल जीवन. देऊनी धीर आधार ते बनतात, कधी बाप तर कधी आई परी माया ते करतात. अशक्य ही शक्य करुणी कृपा ते करतात, भिवू नकोस म्हणून संकटासी ते हरतात. नाम त्यांचे नित्य जपून मिळे गती या वाटेवर, सोडवी या भवपाशातून ज्ञानाचे ते सोपान. घेता मुखी स्वामी नाम, जळे नामात मना देहाचे दुर्गुण. भक्ताच्या विश्वासाचे उत्तर माझे स्वामी, या मायासागरात तारणारी नाव माझी स्वामी. व्यथांच्या रानातील कृपेची सावली माझी स्वामी, मनातील भीतीचा अंत माझे स्वामी. असे माझे स्वामी, असे माझे स्वामी. तर बाळा, तुला माझ्यावर अढळ श्रद्धा असेल, पूर्ण विश्वास असेल, जर तुला कोणत्या संकटात दुःखात मी साथ दिली असेल किंवा तुझ्या पाठीमागे उभा असेल, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिही की हो स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला संकटसमयी खूप साथ दिली आहे आणि समोर देखील देत राहणार आहे. माझी कृपादृष्टी तुझ्यावर नेहमीच असणार आहे बाळा. मी नेहमीच तुझ्यासोबत असणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी नेहमीच असणार आहे.